गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. 28व्या अध्यायाच्या 67व्या ओळीपासून 30व्या अध्यायाच्या 38व्या ओळीपर्यंत मदालसेचं दिव्य चरित्र आहे. तिनं आपल्या पुत्रांना केलेला तत्वाचा उपदेश आहे. जिज्ञासू साधक भक्तांनी हे बोधामृत भरभरून प्यावं, कारण परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराजांनी ह्या ज्ञानाचा प्रकाश आपल्यासाठीच केला आहे. तेव्हा सावध व्हा. तर कुवलयाश्व राजा झाला. अगदी लहानपणापासूनच त्याच्यावर धर्म नीतिमूल्यांचे संस्कार बिंबलेले होते. त्यामुळे त्यानं धर्मनिष्ठ राहून प्रजेचं पुत्रवत पालन पोषण रक्षण करीत आदर्श राज्यकारभार सुरू केला. सगळ्या प्रजेचा तो प्रिय राजा झाला. तसंच मदालसेसह सुखानं संसारही सुरू केला. मदालसा ही आता गंधर्व कन्या मदालसा नव्हती. मदालसा योगिनी पूर्वीही होती. योगीजन तिला मान देत असत, पण तरीही ती प्रपंचाभिमुख होती. कुवलयाश्वाला पाहून बेशुद्ध पडणारी, त्याच्यावरील प्रेमासक्तीनं संसारात रममाण होणारी आणि त्याच्या मृत्यूच्या वार्तेने दुःखाने आत्मदहन करणारी मदालसा आत्तापर्यंत आपण पाहिली. पण आता शिववरे करुनी मदालसा ब्रह्मवादिनी आत्मनिष्ठ होनी राहे सदनी अनासक्त. आता सरस्वती आणि शिवाचा प्रसाद स्वरूप अशी नागकन्या मदालसा ब्रह्मवादिनी आत्मज्ञानी आणि जीवनमुक्त आहे. प्रपंचाविषयी तिच्या मनात आसक्ती नाही, कारण तिचं विवेकी मन वैराग्यशील अनासक्त आणि ब्रह्मनिष्ठ होऊन अंतरंगी रमलेलं होतं. जरी तिला पूर्वीच्या मदालसेचं स्मरण होतं, तरी प्रत्यक्ष शिवाच्या वरदानानं ज्ञान प्राप्त झालेलं होतं. तसंच अश्वतर नागानेही मागितलं होतं. पण आत्मनिष्ठ राहूनही तिनं धर्माचरण सोडलं नाही. ती पतिव्रता धर्माचं पालन करीत होती. पतीच्या चित्ताला ओळखून त्याच्या मनाप्रमाणे आचरण करीत होती. जगरहाटीत राहून अंतरंगी रमून स्वधर्मयुक्त सगळी कर्म यथासांग पार पाडून आदर्श आचरणाचा पाठ लोकांसमोर ठेवीत होती, की ज्यामुळे लोककल्याण व्हावं. जीवनमुक्तांचा सिद्धांत ती जाणत होती. जीवनमुक्तांनी असंच वागावं ज्यामुळे त्यांचं अनुकरण करणाऱ्यांचं कल्याण होईल. मदालसा सुद्धा आत्मरंगी स्थिर राहून बाह्यतः शास्त्रशुद्ध गृहस्थाश्रम करीत होती. आणि त्या दोघांच्या संसारावर पुत्ररूपी कमल फुललं. कुवलयाश्व पिता झाला आणि मदालसा आई झाली. ते भाग्यवान बाळ दिव्य कुशीत वाढलं होतं. आणि जन्माला येताच मदालसेनं बाळकडू पाजावं तसं संस्कारांचं बोधामृत पाजणं सुरू केलं. त्या अर्धकाशी संवाद साधताना तिच्या समोर तो हाडामासाचा देह नव्हता. त्या नश्वर देहाच्या आत दडलेल्या शाश्वत जीवात्म्याला ती उपदेश करीत होती. अहो, जन्माला आल्याबरोबर बाळ रडतंच, नंतरही हवं नको असलं तरी ते रडतं. तसंच झोपेत सुद्धा पूर्वजन्मीच्या आठवणी काढून मुसमुसून रडतं, तर कधी हसतं. त्या पूर्वदेहाशी संबंधित नातलगांच्या स्थावर जंगमादी मोहमायेत तो इतका अडकलेला असतो, की त्या देहाच्या मृत्यूनंतरही त्यातून तो बाहेर पडत नाही. म्हणून मदालसा त्याला विचारते, का रडसी तू कोणाला आता व्यर्थ?
जाता मार्गे भूल घेसी, म्हणून या 84 योनी कष्टे धुंडिल्यासी, निज कर्मे. हे जीवात्म्या, हे तुझ्याच कर्माचं फळ आहे, म्हणून पुन्हा जन्माला आलास. महामायेला भुललास, तिच्याशी एकरूप होऊन जीवभाव धारण केलास. प्रत्येक जन्मात जोही देह मिळाला त्याच्या इतका प्रेमात पडलास की त्या महामायेच्या त्रिगुणी मोहमयी जाळ्यात पूर्णपणे गुरफटल्यामुळे स्वतःचं चैतन्य स्वरूप विसरलास आणि स्वतःला देह समजू लागलास. तिनं केलेल्या कर्मांचं कर्तेपण स्वतःवर घेतलंस आणि कर्मबंधनात अडकलास. 84,000 योन्या जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत राहिलास, रडत राहिलास. अरे, ज्याच्याशी तुझा संबंधच नाही त्या संबंधात अडकू नकोस. त्या मर्त्य देहाला चांगलं चुंगलं खायला घालून इंद्रियांचे चोचले पुरवण्याची काही गरज नाही. वैराग्यशील राहून भिक्षा मागून पोट भरलं तरी काही बिघडणार नाही. भिक्षेत जेही मिळेल ते मिष्टान्न समजून खा आणि तुझ्या शाश्वत स्वरूपाचं स्मरण कर. त्या परमात्म्याचं ध्यान कर. नाना योनी त्वा धुंडिता, तेथे मार्ग न ये हाता, मार्गावरी तू रे आता, पातलासी. हजारो योनी धुंडाळून आत्ता कुठे तू परत मार्गावर आला आहेस. अहो, आत्ता त्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. जीवाला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारा मार्ग फक्त आणि फक्त नरदेहातच आहे. इतर कोणत्याही देहात हा मार्ग नाही. नरदेहाचा उद्देशच मोक्ष प्राप्त करून देणं आहे. त्यामुळे मोक्ष मार्गाची पहिली पायरी आणि पहिली गरजही आहे मनुष्यत्व. पण मनुष्य जन्म मिळूनही तो व्यर्थ दवडणारे लक्षावधी लोक आहेत. लाखात एखादाच त्या जन्माचं सार्थक करतो. कारण त्या भाग्यवंताला महापुरुषाचा सत्संग आणि आश्रय मिळतो. ती सद्गुरू माऊली आधी त्याला त्याच्याच देहात असलेला दिव्य मार्ग दाखवते. त्या मार्गावरून हाताला धरून सही सलामत त्याच्या मूळ स्थानी पोचवते. आता हे बालक त्या दृष्टीनं किती भाग्यवान आहे पहा. त्याला जन्मतःच आत्मबोध करणारी, आत्मानात्मविवेकाचं बाळकडू पाजणारी त्याची माताच सद्गुरू रूपात भेटली आहे. माता जाणते आहे की एकदा त्या त्रिगुणी महामायेच्या विविध प्रलोभनांची लत लागली की तो जीव तिच्या पाशात अडकलाच म्हणून समजा. जन्ममरणाच्या फेऱ्यात बद्ध करणाऱ्या त्या बयेची सावलीही आपल्या बाळावर पडता कामा नये म्हणून ती माता दक्ष आहे. ती म्हणते, हे जीवात्म्या, तू उगीच रडू नकोस. त्या मिथ्या जीवभावाच्या मोहात पडू नकोस आणि विवेकाने वाग आणि तुझा योग्य मार्ग तूच निवड. जन्म मरणा रडसी, तरी त्याच्या संबंधासी, कदापि तू न शिवसी निर्विकार. जीवात्म्या, तू जीव नाहीस, तू आत्मरूप आहेस, निर्विकार आहेस. त्यामुळे निर्विकारच राहा. तू देह नाहीस. त्याच्याशी संबंध ठेवून त्याच्या येण्या जाण्यामुळे उगीच रडू नकोस. अरे, तुला ना जन्म आहे ना मृत्यू आहे. तू तर अविनाशी शाश्वत आहेस. त्यामुळे साक्षी भावात राहा, निर्विकार राहा. मला सांग, जो मातेच्या विटाळात रक्त आणि रेताच्या संबंधाने तयार झाला, मूत्रामध्ये आकाराला येऊन मूर्त झाला, तो देह तू कसा असशील? मूर्खपणाने त्या हाडामासाच्या देहाच्या नावारूपाच्या मोहात पडलास. त्याच्याशी संबंध जोडून देह म्हणजे मी समजू लागलास आणि तिथेच फसलास.
कोण तुझी माता, कोण पिता, कोण पत्नी आणि कोण कन्या? अरे, ही सगळी नाती देहाशी संबंधित आहेत, तुझ्याशी नाही. त्यांच्यावरील ममत्वाने त्यांच्यात अडकू नकोस. हाडा मासावरी कात, विष्ठा मूत्र त्याचे आत. त्याला मी अशी भ्रांत, येऊ न दे. अरे बाबा, हा देह कातडीने झाकला आहे म्हणून बाहेरून सुंदर दिसतो. आत पाहशील तर हाडं, मांस, लाळ, रक्त, विष्ठा, मूत्र ह्या सगळ्या अमंगल गोष्टींनी तो भरलेला आहे. अत्यंत बिभत्स असा आहे. असा अमंगळ देह तू आहेस, या भ्रमातून तू आधी बाहेर पड. तू तर निराकार आहेस, अखंड अभेद्य आहेस, मंगल आहेस. जड प्राण रजोगुणी, कर्मेंद्रिया कवळूनी. खातो पितो हे त्याहुनी, तू वेगळा. स्वतःला प्राणही समजू नकोस. अरे, तो तर देहाने खाल्लेल्या अन्नाच्या अंशावर जगतो. कर्मेंद्रियाकडून कर्म करून घेतो आणि मनाच्या तालावर नाचतो. असा तो रजोगुणी आणि जड आहे. तू त्याच्यापेक्षा वेगळा आहेस, कारण तू तर गुणातीत आहेस, स्वतंत्र आहेस. ज्ञानेंद्रियांची मेळणी, मन पळे क्षणोक्षणी. त्याचा साक्षी तू त्याहुनी, निश्चळ रे. अरे, तू मन सुद्धा नाहीस. कर्म करणारा हा इंद्रिय, प्राण आणि मन यांच्या मेळणीशी तुझा काहीही संबंध नाही. त्या कर्मांना, त्या चंचल सतत धावणाऱ्या मनाच्या वृत्तींना आणि मनाच्या इशाऱ्यावर इंद्रियांकडून कर्म करून घेणाऱ्या प्राणाला साक्षी भावाने पाहणारा तू द्रष्टा आहेस. असं असताना तू करता कसा असशील बरं? तू तर निश्चळ, निर्विकार, निराकार आहेस. एवढंच नाही, ज्ञानेंद्रियांना हाताशी धरून हे कर्म मी केलं असा गर्व करणारी बुद्धी सुद्धा तू नाहीस बरं. प्रियमोद प्रमोदाने, जो भासे त्या आनंदाने. न घे भोक्तृत्वाला ध्याने, पाहे स्वात्मा. त्या कर्मांच्या, त्यांच्या कर्तेपणाच्या, त्यामुळे उठणाऱ्या आनंद, हर्ष, मोद या चित्तवृत्तींच्या भोक्तृत्वापासून तू दूरच राहा, विरक्त राहा. अंतर्निष्ठ होऊन तुझं आत्मस्वरूप पाहण्यात रममाण हो. खरा शाश्वत आनंद तिथंच आहे. असे जरी हे करीसी, तरी बारे न फससी. नाही तरी फेरी घेसी, ऐसी पुन्हा. असं केलं नाहीस तर फसशील. आत्मनिष्ठ नाही राहिलास तर फसलास म्हणूनच समज. पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलास म्हणूनच समज. त्यापेक्षा आत्मस्वरूपाशी एकनिष्ठ राहा. त्या ब्रह्मवादिनी मातेने जीवाला तू कसा नाहीस हे नाना परीने पटवून दिलं आणि ह्या अनात्म, मिथ्या, क्षणभंगूर अविद्येपासून जीवाला आधी परावृत्त केलं. आता ती जीवाचं शाश्वत, सत्य, अविनाशी, चिद्घन स्वरूपाचा उपदेश करीत आहे. तिन्ही देहांचा मी साक्षी, तिन्ही अवस्था निरीक्षी. निरंतर असे लक्षी, व्यापकत्वे. हे जीवात्म्या, तू स्थूल सूक्ष्म कारण देह नाहीस, तर त्या देहांच्या सर्व क्रियाकर्मांच्या फक्त द्रष्टा आहेस, साक्षी आहेस. तू जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे आहेस. साधक बंधू भगिनींनो, यापूर्वी या 3 देह, 3 अवस्थांची चर्चा आपण केलेली आहे.
थोडंसं पुढे जाऊ. जागृत अवस्थेत विश्व, स्वप्नावस्थेत तेजस आणि सुषुप्ती अवस्थेत असणारा प्राज्ञ सुद्धा तू नाहीस. तो सगळा जीवभाव आहे. तू या देहानं बद्ध झालेला नाहीस, तर संपूर्ण विश्वाला व्यापून असलेलं जे परमतत्व आहे ते तू आहेस. स्वतःला ओळख, स्वरूपाचं स्मरण कर. बाळा, सगळ्या दुःखाचं मूळ कारण द्वैत आहे. ज्या क्षणी भगवंतांची शक्ती त्यांच्या संकल्पपूर्तीसाठी त्यांच्यापासून मायारूपानं वेगळी झाली, तिथूनच हे द्वैतरूपी आभासी जीवाला भुलवणारं महानाट्य सुरू झालं. जीव आणि ब्रह्म भिन्न असल्याची भावना दृढ झाली आणि या महामायेच्या भ्रमामुळं जीव ब्रह्माला आपल्यापासून भिन्न मानू लागला. उलट देहाला मी मानू लागला. मदालसा मुलाला वारंवार बोध करून ही द्वैताची भावना दूर करीत होती. पुत्रा देई दुग्धपान, प्राण वाचावा म्हणून, गाण्याचे मिश करून, वेदांत निरूपण करीतसे. काय दिव्य माता आहे पहा. बाळाला केवळ देह रक्षणार्थ, केवळ त्याचा प्राण वाचावा म्हणून त्याला ती स्तनपान करवी. पण त्याला जोजवताना अंगाई गीत गाई ते हे असं वेदांतांचं निरूपण करणारं असेल. हे अंगाई गीत श्रवण केल्यानं तो ब्रह्मनिष्ठ होऊन त्याच्याशीच अद्वैतावस्थेत राहावा, यासाठी ती कळवळून कळकळीनं वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं शिक्षण करीत होती. 90 ते 95 ओव्यांचा एकत्रित बोध पाहू माता त्या बालकाला म्हणे, अरे, तू हा असा उताणा पडून कशासाठी आक्रोश करीत आहेस? त्याचा काही उपयोग होणार आहे का? सुखी दुःखी असा होणारा हा जड देह आहे, त्याच्यासाठी कशाला रडतोस? तुला मृत्यूची भीती वाटते का? तर ऐक, जन्माला येणारा प्रत्येक जीव मरणारच आहे. उत्पत्तीबरोबर लय ठरलेलाच आहे. हे त्रिवार सत्य आहे. ज्याचा शेवट आहे त्या देहाच्या प्रेमात नको पडूस, त्याचा अभिमानही नको धरूस. आणि त्या देहाचा नाश झाला ना तरी तू तसाच राहणार आहेस. तू तर अविनाशी शाश्वत आहेस. मग त्या क्षणभंगूर देहासाठी का बरं रडावं? अरे, तू तर विश्वाला जन्म देणारा विश्वात्मा आहेस आणि हे सगळे त्रिलोक तुझ्या पोटात भ्रमण करीत आहेस. तो तू कुणाचा पुत्र असशील, हो की नाही? तेव्हा आता हे रडणं सोड. आता 96 ते 100 या ओव्यांमध्ये जड देहाचं वर्णन केलं आहे. पंचभूतांचा समूह, अन्नमय हा देह, हा दुःख शोकावह, महामोह गेह हे की. देह कशापासून तयार होतो? अष्टधा प्रकृतीपासून. ही प्रकृतीच जड आहे, त्यामुळे सर्गक्रियेत तयार झालेली 24 तत्वेही जडच आहेत. आणि ह्या 24 तत्वांचा संघात म्हणजे देह आहे, अर्थात तोही जडच आहे. साधक हो, हे आपण आधी पाहिलं आहे. तर त्यापैकीच 5 महाभूते ही मूलभूत तत्व आहेत. जीवानं खाल्लेल्या अन्नापासूनच ही तत्व तयार होतात. दुःख, शोक, मोह अशा सर्व क्लेशांचं हे माहेरघर आहे. तू म्हणशील हा वाढतो, मोठा होतो, सुखी दुःखी होतो, शीत उष्णपणाची त्याला जाणीव होते, तो मृतक जड कसा असेल? अरे, विटांवर वीट रचून भिंत उभी राहते, ती जिवंत असते का? तसाच हा देह अन्नामुळे वाढतो आणि ह्या शरीराला पूर्णपणे व्यापून असलेलं मन, त्याला सुद्धा या भावभावनांचं किंवा बाह्य जाणीवांचं ज्ञान होत नाही, कारण ते सुद्धा जडच आहे. मुला, देहाला मनाला सुखदुःख होतं, त्यांना शीतोष्ण समजतं असं वाटणं आणि त्यामुळे ते जिवंत आहे असं वाटणं, हा सगळा केवळ आभास आहे. हे निव्वळ अज्ञान आहे. त्या देहाचं वाढणं, त्याला बाह्य जगताचं ज्ञान होणं, विविध भावभावना होणं,
हा केवळ त्या सच्चिदानंदाचा अनुग्रह आहे. ती सगळी ब्रह्म्याच्या ज्ञानशक्तीची कृपा आहे. जेव्हा मनाच्या द्वारे आत्मशक्ती सगळ्या इंद्रियांना व्यापते, तेव्हाच या गोष्टींचं ज्ञान होतं. नाहीतर देह आणि मन यांना ज्ञानशक्ती नाही, ते अज्ञान स्वरूप आहेत. तरी ऐक विशद, जे ब्रह्म सच्चिदानंद, तेन घटेन वाढे निर्विवाद, ते आनंद कंद सदासे. बाळा, नीट लक्ष देऊन ऐक. तू जड देहमन नसून तू ते सच्चिदानंद ब्रह्म आहेस, जे ना कधी घटत ना कधी वाढत. त्याला ना जन्म आहे ना मृत्यू. तो ज्ञानस्वरूप, चैतन्य स्वरूप, चिदानंद आहे. आनंदाचा कंद आहे, तो तू आहेस. मदालसा सावकाश एक एक गोष्ट पुत्राच्या चित्तावर ठसवते आहे. माझा देह म्हणशी, मग तू देह कसा होसी. तू असंग अससी, तुझी या देहासी व्याप्ती कशी बोल बरे. बघ, तू हा देह माझा म्हणतोस ना, मग तूच देह कसा असशील? आणि तू देहाला व्यापून आहेस असं कसं म्हणता येईल? तू तर असंग आहेस. असे सगळे भ्रम कशामुळे झाले ठाऊक आहे? तू म्हणतो मी देह आहे. केवळ या अध्यारोपामुळे सगळ्या अज्ञानाचा जन्म झाला आहे. या भ्रमामुळेच देहाशी संबंधित सगळ्या गोष्टींचं ममत्व, माया, मोह सगळं बाळगतो आहेस. त्यामुळेच या महामायेच्या गर्तेत खोल रुतला आहेस. या भ्रमाला फक्त दूर कर. तू अससी अत्यंत शुद्ध, चैतन्य रूपी प्रबुद्ध. रक्तमासात्मक देह अशुद्ध, जाण तू. पुन्हा सांगते, तू हा रक्तामासाचा अशुद्ध गोळा नाहीस. तू अत्यंत शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानी आत्मा आहेस. मदालसा सातत्याने तू ब्रह्म आहेस. तत्वम असी या महावाक्याचा बोध करून त्या बालकाच्या जीवात्म्याला ब्रह्मस्वरूपाशी एकरूप ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. ब्रह्मस्वरूपाशी थोडंही द्वैत येऊ नये याची काळजी घेत होती. असो, इथं 28वा अध्याय संपतो. इकडे दासींनी कुवल याश्वराजाला पुत्र झाल्याची वार्ता सांगितली. आपल्या पहिल्याच पुत्राच्या आगमनाची वार्ता ऐकून राजाच्या आनंदाला सीमा उरली नाही. त्याने सगळ्या राज्यात पुत्राचा जन्मोत्सव साजरा करण्याची दवंडी पिटवली. श्रेष्ठ अशा ब्राह्मणांना बोलावून जातकर्म करवले. मोठ्या प्रमाणात दानधर्म केला आणि त्याने त्याचं नाम योजिलं विक्रांत वर्म. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. पण ते नाव ऐकताच मदालसा हसली. राजाला थोडं वाईट वाटलं. त्याला वाटलं हिला आधी विचारायला हवं होतं. तिला न विचारताच नाव ठेवलं म्हणून ही हसली वाटतं. तू का हसतेस असं विचारावं तर लोक आपल्याला हसतील असा विचार करून त्यानं मौन धारण केलं आणि आनंदाने राज्यकारभारात मग्न झाला. इकडे जसा पुत्र मोठा होऊ लागला तसा आत्मबोध चित्तावर ठसत होता. प्रकृतीविषयी अर्थात बाह्य जगाविषयी विरक्त झाल्याने तो अत्यंत ज्ञानी असला तरी बाह्यता जड मूढ भासत होता. आपल्या पुत्राचं ते वेडं गबाळ रूप पाहून कुवल याश्व अत्यंत चिंतित झाला. तो विचार करू लागला, माझी प्रिया पतिव्रता, सुशीला धर्मरता, मीही धार्मिक असता, सूता मूढता केवी. माझी प्रिय पत्नी पतिव्रता आहे, सुशील आहे आणि शास्त्रशुद्ध आचरण करणारी धर्मनिष्ठ राणी आहे. मी सुद्धा धर्मनिष्ठ आहे. असं असताना आमचं बाळ असं मूढ कसं काय जन्माला आलं? असं कसं झालं?
त्याला आपल्या पुत्राकडे पाहून अतिशय दुःख होत असे. त्याला आत्मानात्मविवेक अवगत नसल्याने त्याला दुःख होणं साहजिक होतं. जो पुत्र अंतरंगी रममाण, आत्मज्ञानी ब्रह्मविद्वरिष्ठ आहे तो प्रवृत्तीनिष्ठ कसा असेल? अगदी गर्भावस्थेपासून बोध करून मातेनं त्याला ब्रह्मज्ञानी केलेलं होतं. कृपावलोकने करून साधू वारिती अज्ञान, मग सहवास करून देता ज्ञान काय चित्र. संत सद्गुरू माऊली आपल्या परमकृपेने शिष्याच्या अज्ञानाचं हरण करतात आणि आपल्या सहवासात ठेवून घेऊन आत्मज्ञानही प्राप्त करून देतात. असा आत्मनिष्ठ प्रवृत्तीपासून विरक्त होतो. इथे तर माताच जन्मतात सद्गुरू रूपात मिळाली आहे. त्याने प्रवृत्तीकडे पाठ फिरवली तर त्यात नवलते काय? पण राजा हे जाणत नव्हता हो. त्यामुळे पुत्रासाठी हळहळत होता, कळवळत होता. प्रारब्धवशे मदालसा पुन्हा गर्भवती झाली आणि आणखी एका पुत्राला जन्म दिला. राजाने आनंदाने प्रेमाने बाळाचं नाव ठेवलं सुबाहू. नाव ऐकून पुन्हा मदालसा हसली. ते पाहून राजा खिन्न होऊन निघून गेला आणि इकडे मातेचं प्रबोधन सुरू झालं. मुला, जे हाडांनी उभारलं आहे, मांसांनी लिंपलं आहे, ठिकठिकाणी नाड्यांनी बांधलेलं आहे, रक्तांनी माखलेलं आहे असं हे शरीर आहे. कावळ्या कुत्र्यांनी लचके तोडू नयेत म्हणून ईश्वरानं त्याला कातडीनं झाकलं आहे. ज्याच्या आत मलमूत्र भरलेलं आहे आणि जे सदा सर्वदा पवित्रच आहे त्याला मी समजू नकोस. व्यर्थ घेऊ नको मोह, तू न होसी देह, तुझा नो हे हा देह, फसू नको सहवासे तू. तू तो अमंगळ देह नाहीस आणि तो तुझा देहही नाही. मी माझा म्हणून त्याच्या मोहात व्यर्थ पडू नकोस. त्याच्याशी बद्ध तर अजिबात होऊ नकोस. मला सांग, देह, इंद्रिय, मन, प्राण, बुद्धी, अहंकार यांना कोणी आत्मा म्हणेल का? आत्मा तर त्या सगळ्यांचा द्रष्टा आहे. द्रष्टा आणि दृश्य कधीतरी एकच असतील का? नाही ना. मग अरे तू तर आत्मा आहेस. तुझं स्वरूप परम ज्योतिर्मय आहे. तुला मृत्यूचं भय वाटतं का? मग तर ते सोडूनच दे. अरे जो जन्मालाच आला नाही त्याला मृत्यू कसा येणार? तू पूर्वीही होतास, आत्ता आहेस आणि अनंत काळपर्यंत राहणार आहेस. तू अविनाशी शाश्वत आहेस. तसाच तू निर्विकारही आहेस. तुझ्या ठाई कोणत्याही विकारांना जागा नाही. जे विकारी असतात त्यांना शास्त्रांनी वर्ण आश्रमांच्या नियमांची बंधनं घातली आहेत. तुला त्या बंधनांचं सुद्धा भय नाही बघ. आणि जर तू अजन्म आहेस तर तुला कुठली माता आणि कुठला पिता? तसंच तू निर्विकार आणि सच्चिदानंद स्वरूप असताना कशाला हवी आहे कांता? तेव्हा निर्धारपूर्वक ऐक. तू सर्व देव पूज्य, तुला सुख असे प्राज्य, कासया पाहिजे राज्य, सर्वा इज्ज अससी तू. ज्याला देवांनी सुद्धा पूज्य मानला आहे असा तू सर्वश्रेष्ठ आहेस. स्वात्मसुखाचा हा ठेवा तुला लाभला असताना भौतिक क्षणभंगूर सुख त्यापुढे तुच्छ आहेत. हे राज्य, हे मान सन्मान, हे सगळं तुच्छ आहे बाळा. तू प्रत्यक्ष गुरुपदी विराजमान असताना तिन्ही लोक तुझा सन्मान करतील. आत्मा हा तुझा लोक आहे. तू एकमेव प्रशांत आनंदमय असताना तुला लेक तरी कशाला हवा? ती मुलं तुला कसलं सुख देणार आहेत? तू इतर आचार विचार करणं सोडून दे आणि एकच चिंतन कर, अहम ब्रह्मास्मी. ते परात्पर ब्रह्म मी आहे आणि ब्रह्मानंदातच डोलत राहा. मदालसा असा उपदेश सातत्याने सुबाहूला करीत होती. तो ब्रह्मज्ञानी होऊन अंतरंगी रंगला. देहभानावर नसल्यानं बाह्यता जड होऊन जमिनीवर पडून राहिला.
आपला दुसरा पुत्रही जड झालेला पाहून राजा दुःखी होऊन रात्रंदिवस मनात झुरू लागला. प्रारब्धवशेत तिने तिसऱ्या पुत्राला जन्म दिला. त्याची कथा आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.